आपण जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करता, खास करून प्रोटीन किंवा कुठलाही दुसरा सप्लिमेंट ऑनलाईन म्हणजे काय, की काही रील्स बघतात लोकं, काही यूट्यूबवरती व्हिडिओज बघतात आणि ते सप्लिमेंट्स म्हणजे टॅबलेट फॉर्ममध्ये असो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असो, ते डायरेक्टली ते बाय करतात आणि ते कुणाला न विचारता, म्हणजे डायटिशियन किंवा कोण ज्याला नॉलेज आहे, थोडीफार तरी नॉलेज आहे, किंवा डॉक्टर वगैरे यांना न विचारता ते मागवतात. त्याच्यात किती काय कंटेंट आहे, काय आहे, त्यांना काही माहीत नसते. ते फक्त एक रील्स बघतात. त्या रील्समध्ये त्यांच्यात दाखवलेलं असते की हां, हे खाल्ल्यानंतर एवढं डेव्हलपमेंट झालं, ते झालं. ते खाल्ल्यानंतर काय लगेच डेव्हलपमेंट झालं असं काही नसतं. त्यांचं वर्षानुवर्षाचा एफर्ट असतो, त्याच्यामुळे ते डेव्हलप झालेलं असतं. ते एका टॅबलेट किंवा 1 महिन्याच्या कोर्समधून ते काय डेव्हलप होत नसतो मसल कधीही. कोणाला जरी विचारलं ना, ते खोळ्यात काढतील की एवढ्या लवकर मसल डेव्हलप कसा काय झाला यांचा. तर खूप काही कष्ट घ्यायला लागतात. तर रील्स बघून किंवा कुठलेही व्हिडिओज असे बघून तुम्ही कुठलंही काहीही घेऊ नका. कुणाला तरी विचारा आणि अशा लिंकवरून पण घ्या जिथनं तुम्हाला जेन्युइन प्रोडक्ट भेटतील, चांगले प्रोडक्ट. हे कपडे नाही आहेत किंवा हातात घालणारी कुठली वस्तू नाही आहे, हे तुमच्या अंगात जाणारी वस्तू आहेत, सॉरी गोष्ट आहे, फूडमध्ये येणारा. खास करून प्रोटीन घ्या, टॅबलेट्स घ्या, पण विचारून घ्या. जवळच्या कुठल्या शॉपमध्ये असेल तर तिथनं घ्या. तिथं कसं असते, लोकली कोण असलं तर त्याला विचारता येते की ह्याच्यात काय आहे. कोण जरी डायटिशियन तुमचा असला तर त्याला तिथं घेऊन जाता येते की ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स काय आहेत बघ जरा, आणि ते चांगले आहेत का, हार्मफुल आहेत का, ते बघ आणि मला सजेस्ट कर. मग तुम्ही घ्या ते. कुणालाही न सांगता उगाच बॉडी बनवायची आहे, शो ऑफ करायचा आहे, ह्याच्यासाठी घेऊ नका. कुणाला तर विचारा, मगच घ्या. ऑनलाईन प्रोडक्ट हे सगळेच चांगले असतील असं काही नाही आहे. खास करून सप्लिमेंटसाठी मी सांगतो आहे. बाकी कपडे असो काय असो ते बदलता येतात, एक्सचेंज करता येतात. खराब असलं तर काय फरक पडता येत नाही, डस्टबिनमध्ये टाकून द्या. तुमची बॉडीमध्ये जे जाणारं आहे ना, ते खूप गरजेचं आहे की ते चांगलं असायला पाहिजे, कुठलाही कचरा खाण्यापेक्षा. तर प्लीज ऑनलाईन बाय करताना आहे ना, खूप वेळ विचार करा आणि नंतर बाय करा. नाहीतर काय तुमची मर्जी. बाय बाय.